तर पहा गाईज, आता 7वा महिना चालू आहे. म्हणजे एवढ्या पावसाळ्यात आमची विहीर आटली आहे. तर काय सांगू तुम्हाला, एवढा दुष्काळ पडला आहे. तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर मी आता आलो आमच्या वावरामध्ये. कालही आलो होतो, तर तुम्ही काल माझा ब्लॉग पाहिले असाल, नाहीतर नसाल. तर इकडे आलो आणि आज सकाळपासून मोसम म्हणजे थंड थंड आहे. तर म्हणूनच मी इकडं वावरात आलो आता. आणि बारीक बारीक थेंब दिसत असतील तुम्हाला. तर आज थोडासा म्हणजे थोडाच बिलकुल बारीक बारीक पाऊस आला, जास्त काय नाही. आणि काल आम्ही पर्यायला पाणी दिलं नव्हतं, ह्या नाही त्या बांधीतल्या दुसऱ्या. तर आज थोडंसंच पाणी आलं. आता माहीत नाही का होते समोर येणार का नाही. तर आम्ही जो काल पाणी दिला होता पर्याला, तो म्हणजे इथं पाणी दिला होता पा, पूर्ण ओली ओली जागा आहे आणि इथं पूर्ण गड्डा पडून गेला. तर असा पाणी दिल्यामुळे नाही का, जो धान आहे तो इकडे तिकडे जाते आपला गड्डा झाल्यामुळे, आणि तिथून वापत नाही बरोबर. आणि तिकडे एक पहा, तिथे एक गड्डा झाला. तर याच्यासाठी उपाय म्हणजे ते स्प्रिंकल्स राहतात, ते म्हणजे फवारणीवाले. तर ते लावायला म्हणजे चांगला आहे, जेणेकरून आपले धान बिन असे इकडे तिकडे उडत नाही आणि गड्डा वगैरे पडत नाही. पण ते आपल्याकडं नसल्यामुळे आपण आता साधाच पाणी दिला आहे. तर पाणी फक्त एकाच पराला दिलो, अजून आहेत 2-3 परे, पण त्यांना पाणी नाही दिलं. तर आज नाही का म्हणजे बिलकुल अशी म्हणजे ब्लॉग बनवायची काही इच्छाच नाही राहिली आहे. कारण माझ्या सोबतीचे जे लहान होते मुलं माझ्यासोबत, तेही नाही आहेत, कोणीच नाही. मी एकटाच म्हणजे आलो इकडं भट्टीकडे. असाच मोसम चांगला होता म्हणून फिरायसाठी आलो. तर असंच काहीतरी ब्लॉग बनवत आहो. तर पहा गाईज, आता 7वा महिना चालू आहे. म्हणजे एवढ्या पावसाळ्यात आमची विहीर आटली आहे. तर काय सांगू तुम्हाला, एवढा दुष्काळ पडला आहे. तर दाखवतो तुम्हाला आता मी. तर हे आहे आमची विहीर. आणि आता पावसाळ्याचा म्हणजे 6वा महिना आला तरी पण पहा, एवढी खोलात विहीर गेली आहे. म्हणजे ह्या महिन्यात तर पूर्ण आपली विहीर म्हणजे वरतीपर्यंत थोडीशी तरी भरून पाहिजेतच होती. आणि ते काही नाही आहे. म्हणजे पाण्याचा एवढा दुष्काळ पडला आहे की विहिरीतच पाणी नाही आहे, तर जमिनीची काय आशा ठेवू आपण. तर पूर्ण जागा सुकून गेली आहे. आजही वाटला होता पाऊस येईल, पण आजही काही पाऊस नाही आला. तर आज माझ्यासाठी बिलकुल म्हणजे टॉपिक म्हणजे होताच नाही की ब्लॉगिंग कशावर बनवायचं. तर मी असंच वावराकडे आलो आणि काहीतरी बनवत होतो ब्लॉग. तर आज मी 2 ब्लॉग शूट करणार आहोत. आज नकुलचा बड्डे पण आहे. तर त्याचा पार्ट 2 म्हणजे दुसरा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी अपलोड करीन. कारण माझा जो ब्लॉगिंगचं चालू आहे डेली रुटीन, तो थोडासा बिघडल्यासारखी झाला आहे. म्हणजे कंटिन्यू मी बरोबर टाईमावर ब्लॉग अपलोड नाही करू शकता. तर त्याच्यामुळे आज मी 2 ब्लॉग बनवणार आहोत. तर आता आजचा ब्लॉग मी इथंच एंड करून टाकीन. आणि आता विहीचा काहीतरी थंबनेल घेतलं मी, तो थंबनेल लावून टाकीन. आणि माहीत नाही आजचा ब्लॉग माझा किती मोठा झाला, काय झाला, जास्त तर मोठा झालाच नसणार. तर मी आजचा ब्लॉग जो होता तो इथंच एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत. आणि पावसाळा म्हणजे सुरू झाल्यावर तर एक नंबर तुम्हाला ब्लॉग दिसतीलच. तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून नक्की ठेवा. बाय बाय.